सर, काल देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। त्यांनी असं म्हटलं की गाढवाला चंदन लावलं तरी ते उकरड्यावर जाऊन राख लावणारच मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला माहितीच आहे, आणि नटसम्राट असण्याचा आव आणू नका। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा डंपर आधीच पलटी केलेला आहे। कोणाचा डंपर पलटी होतोय आणि कोणाचा झंपर वर जातो ह्यांचा हे कळेल आता, हे लक्षात घ्या। तुकोबा रायाचं अजून एक वाक्य आहे, ऐशा नरा मोजूनी माराव्या पायजारा। काय? ऐशा नरा मोजूनी माराव्या पायजारा। या भाजपवाल्यांना आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पैजारा मारेल, हे तुकारामाने सांगितलं। तुकारामाचे रंगगाथा ह्या लोकांनी नीट वाचावे, नीट वाचा। डुकरात जरी डुक्कर किती चिखलात लोळलं आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता का, तरी नाही तो हे चिखल हात माझा स्वर्ग आहे। ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची। ते चिखलात लोळतायत, आमच्याबरोबर असताना ते स्वर्गसुखात आनंद घेत होते। आज ते दोन डबकी आहेत त्यांच्या बाजूला, त्या डबक्यात ते डुकरं लोळतायत। आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची काय वचवच सुरू आहे बरं का, हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, हे त्यांचे नैराश्य आहे, दुसरं काही नाही। निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो, ज्याला वैफल्य आहे बरं का, ज्याने सर्वस्व गमावलेलं आणि गमावायला जातो आहे, तो त्याच्या प्रकारचं वक्तव्य करू शकतो। उद्धव ठाकरे ह्याने ज्या प्रकारे महाराष्ट्रात तुफान निर्माण केलं आहे, त्या तुफानाची त्यांना भीती वाटते। उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा, त्यांचा पक्ष संपवण्याचा आमचा हर कोशिश प्रयत्न या फडणवीस छाप लोकांनी केले बरं का, पण काही फायदा झाला नाही। ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये हे बसले आहेत, तो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे, आणि त्या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बरं का, तर महाराष्ट्र डम्पिंग ग्राउंड नाही, हा सगळा कचरा या डंपरसह आम्ही महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये नेऊन टाकणार आहोत, हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो। आधी कट्टार कमरेवर बाळगायला शिका। हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बरं का, ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे, हे आम्हाला शिकवू नका कट्टारीच्या गोष्टी, या नाटकी। हे आमची कट्टार घुसली ना, ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे, आणि कोणत्या भोकात घुसते ती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।